काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पक्षबांधणीसाठी आलेले आहेत। आता स्वतः माझ्यासोबत आहे। सर, काय सांगणार? आपण आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये दौरा केलेला आहे, कशा पद्धतीची पक्षाची रचना आहे आणि आपण कुठला संदेश घेऊन आला? हा शुद्ध स्वरूपामध्ये संघटनात्मक दौरा आहे आणि या संघटनात्मक दौऱ्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटणे, पदाधिकाऱ्यांना भेटणे हा यामागची एक कार्यपद्धती आहे। हा जिल्हा निर्माण काँग्रेसने केल्यानंतर या जिल्ह्यात न होऊ शकणाऱ्या ज्या गोष्टी त्या समोर आल्या आहेत आणि सोबतच या ठिकाणी काही भांडवलदार या जिल्ह्यामध्ये जो खेळ खेळत आहे त्याच्याही अनेक तक्रारी आणि अनेक प्रकरणं समोर आले। येणाऱ्या काळात संघर्षाची आणि संघटना बांधणीची आणि वैचारिक लढाईची भूमिका ही आजच्या संपूर्ण या दौऱ्यातून पुढे निघत आहे। हा एक प्रांताध्यक्ष या नात्यानं हा जिल्हा दौरा आहे आणि पूर्ण कोकणामध्ये या आठवड्यात जो दौरा केला त्यातला हा एक भाग आहे। सर, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न येणं महत्त्वाचे होते, परंतु त्या प्रश्नाच्या ऐवजी विविध मुद्द्यांवरती अर्थसंकल्प कुठेतरी गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याकडे आपण कसं बघा? अर्थसंकल्पावर चर्चाच होऊ द्यायची नाही आहे, कारण अर्थसंकल्प हा खोकला आहे। फार मोठ्या प्रमाणावर महसुली तूट ही या अर्थसंकल्पामध्ये आहे, भांडवली तूट या अर्थसंकल्पात आहे आणि या अर्थसंकल्पावर जर चर्चा झाली आणि तथ्य पुढे आली तर वाबडे निघतील। याकरता वेगवेगळे मुद्दे पुढे आणून चर्चा होऊ द्यायची नाही। बंपर स्वरूपामध्ये मॅन्डेट या सरकारला मिळालं आहे आणि एवढं मॅन्डेट मिळाल्यानंतर हे विरोधकांना जे वेठीस धरतात आणि एकंदरीत यांचा जो अहंकार आहे हा अशोभनीय आहे। त्यांनी जी काही वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर मांडली पाहिजे आणि जी काही तूट आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणून महाराष्ट्राची जी होत चाललेली अधोगती आहे ही थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी पूर्ण केला। धर्माच्या नावावरती काही मंत्री थेट असे प्रक्षोभाचं वक्तव्य करत आहेत, त्याच्यामधून नागपूरसारखी एक घटना मोठ्या प्रमाणामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज दिशा साली यांचं प्रकरण पूर्णपणे आज अधिवेशनामध्ये गाजतं आहे, याकडे आपण कसं? रोज एक नवीन वादग्रस्त प्रकरण घेऊन येणे ही यांची कार्यपद्धती आहे। सरकारमधल्या लोकांनी तर जबाबदारीने वागलं पाहिजे। आता सरकारमधली लोक कुठे नागपूरवर गाजवला, कुठे एक दिवस औरंगजेबावर गाजवला, आता आज हा शिळ्याकडीला उतारण्याचा प्रयत्न चालू आहे। हे चर्चेला पुढे जायचं नाही, यांच्याजवळ उत्तर नाही, म्हणून अशी नसती प्रकरणं यांनी पुढे काढलेली आहेत। हे होते हर्षवर्धन सकपाळ आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये न चर्चा होता केवळ शिळ्याकडील ऊत आणणं यासाठी हे सत्ताधारी सरकार जे आहे याकडे पूर्णपणे विषय बाहेर काढत असल्याचा आरोपसुद्धा प्रांताध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ यांनी केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।